डोंबिवलीतल्या एका साध्या घरातला मुलगा सीए होतो। निकाल लागल्यानंतर तो आईकडे जातो। आईला अश्रू अनावर होतात। आई मुलाला घट्ट मिठी मारते आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो। ही गोष्ट आहे डोंबिवलीतल्या भाजीचा व्यवसाय करणाऱ्या नीरा ठोंबरे आणि त्यांचा मुलगा योगेशची। योगेश आणि त्याच्या आईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत। आमदार रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ ट्विट केलाय। त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे। जिद्द, कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टींमुळे योगेशनं सुद्धा आपल्या आईच्या कष्टाचं सार्थक केलंय। सोमवारी योगेशनं सीए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली। हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचे सुद्धा डोळे पाणावले। योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील कोणी गावामध्ये राहतो। योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिवलीतल्या गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात। गेल्या 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकतायत। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते। त्यावेळी 200 रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली। त्यांच्या कष्टाचं चीज आज योगेशनं केलं। योगेश सीएची परीक्षा पास झालाय हे ऐकल्यावर नीरा प्रचंड भावूक झाल्या। बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्यानं घर संसार सांभाळत हा व्यवसाय केला। त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्यावरच होती। मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही। आज अभिनंदन करायला येताना तर मला आनंद होतो। आज माझा पोरगा सीए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात, नाही तर मला कोणी विचारलं असतं। सगळ्यांचा जिच्छा तिथं केला, मुलीचं लग्न केला या भाजीच्या धंद्यावर, मुलाचं लग्न केला मी। आज एवढं पोऱ्याला सीए बनवला, अजून 4 नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो। मी सीए बनायचं असं मनात मी ठरवलं होतं। त्यानुसार नियोजन करून अभ्यास केला। मी रिझल्टची वाट बघत होतो। मात्र रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला। ही गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती। आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईलमध्ये कैद केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय याची मला कल्पना नव्हती। मात्र मला अनेक फोन यायला सुरुवात झाली। अनेक मोठ्या नेत्यांनी ट्विट केलं। त्यानंतर मला असं कळलं की हा व्हिडिओ व्हायरल होतोय। अशी प्रतिक्रिया योगेशनं दिली। योगेशनं आणि त्याच्या आईनं समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। त्यांचे अनेक जुने ग्राहक मैत्रिणी हे त्या जिथं भाजी विकतात तिथं येऊन त्यांचं अभिनंदन करताना आपल्याला दिसतायत।